महाराष्ट्रात राहून जन्मात एकदा तरी वारी अनुभवावी. पंढरीच्या वारीत भक्तांच्या भेटीला प्रत्यक्ष पांडुरंग येतात असं म्हणतात. ते कोणत्या रूपात येतील याचा नेम नाही. प्रत्यक्षात जेव्हा आपण वारी अनुभवतो ती एक आगळी वेगळी आस्था असते. याचेच एक उत्तम उदाहरण आपल्याला वाल्हे येथील मुन्ना शेठ पठाण यांच्या रूपात पाहायला मिळतं. पालखीचे स्वागत करण्याची परंपरा गेल्या 25 वर्षापासून त्यांच्याकडे आहे. ही प्रथा त्यांच्या आईने सुरू केली. वारकऱ्यांना दरवर्षी भाजी भाकरीचा प्रसाद दिला जातो. इथं पांडुरंगाची महिमा आपल्यास पाहायला मिळते. ती फक्त माणुसकीच्या रूपात. न कोणती जात आडवी येते ना धर्म. गेल्या 25 वर्षापासून सुमारे 20 ते 25 महिला अगदी सकाळपासून कामाला लागतात. सकाळी सकाळी चहा पोहे व दिवसभर भाजी भाकरीचा प्रसाद मुन्ना शेठ पठाण, बाबासाहेब कोल्हापुरे, बंडू शेठ पाठक आणि मित्र तसेच कुटुंब परिवार वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होतात. इथे देवाची किमया आपल्याला अनुभवायला मिळते. आम्ही आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत बाबासाहेब कोल्हापुरे आणि रणजित गजराय मित्र मंडळ आणि हे पठाण कुटुंब त्यांच्या सहाय्याने आम्ही जवळजवळ इथं गेले 30 वर्ष झाले चहा वाटपाचा कार्यक्रम करतो आहोत. सकाळी 6-6:30 जे चहाची सुरुवात होती ते साधारणतः पालखी गेल्यानंतर सुद्धा जवळजवळ 3 ते 4 वाजेपर्यंत चहाचं इथं वाटप चालू असतं माऊली भक्तांसाठी आणि माऊलींसाठी. तसंच इथं जे काही येणारे लोक आहेत आमचे पाहुणे मंडळी ते सुद्धा इथं येतात. आपल्या म्हणजे सकाळपासून आदल्या दिवशीपासून इथं येऊन दुसऱ्या दिवशीपर्यंत सगळे कष्ट करतात आणि सगळ्या माऊली भक्तांना चहा वाटप, पोहे वाटप आणि सगळी माऊलींची सेवा इथं नित्य नियमाने करत असतात. असं जवळजवळ 30 ते 35 वर्ष झालेलं आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब कोल्हापुरे आणि रणजित गणराय मित्र मंडळ सगळे सभासद आणि पठाण कुटुंब आणि जगताप कुटुंब अशा सगळ्या कुटुंबाच्या वतीनं आम्ही ही सेवा नित्य नियमाने करत आलेलो आहोत. अशीच सेवा आमच्या हातून घडत आहे आणि माऊलींच्या कृपेने अशी घडत राहो हीच माऊली चरणी आमची प्रार्थना. धन्यवाद. बोला. मी मुन्नाबाई पाटील जिल्हा पुणे. 25 वर्षे आमचे भाऊ बाबासाहेब कोल्हापुरे आणि आम्ही त्यांचे तरुण मंडळ हे सगळे चहाचं वाटप करतात. आज 25 वर्षामध्ये कुठलाही भेदभाव किंवा कसलं काही झालेलं नाही. आणि याच्या आदल्या दिवशी पिठलं भाकरीचा कार्यक्रम आम्ही करतो. कमीत कमी 2-3 हजार वारकरी जेवून जातात. एवढी त्यांची पुण्य आहे. तेच आम्हाला त्यांचा आशीर्वाद. साधारण किती म्हणजे पिठलं भाकरीसाठी किती लोक काम करतात किंवा किती लोक त्याचा कमीत कमी 25-30 लोक पिठलं भाकरीच्या याला कार्यक्रम करतात. त्यात 10 लेडीज असतात भाकरी टाकायला आणि आमच्या वहिनी इथे भरपूर सगळे म्हणजे मदत सगळे आम्ही 3 जण काम मिळून भाकरीचं काम करतो. आमची वहिनी, आमची मुलगी आणि मी स्वतः असे तिघं. या तिघात मिळून आम्ही 150 किलो बाजरी आणतो आणि त्याचं पीठ करून पिठलं भाकरी हे 3000 ते 4000 वारकऱ्यांना जेवायला घालतो. तुम्ही बोला.